विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती ही मुळातच माणसाचे कष्ट कमी करण्यासाठी होत गेलेली आहे आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा विकास दिवसेंदिवस होत आहे, तो वाढतच जाणार आहे। मात्र याच्यामध्ये एक समस्या जी आहे ती समस्या दोन प्रकारानं आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे भविष्यामध्ये। एक तर अशा ई वेस्ट जे याच्यातून तयार होतं ते ई वेस्ट पर्यावरणासाठी घातक आहे, मानवासाठी घातक आहे आणि पहिल्या महायुद्धानंतरच त्याची झलक जपानमध्ये बघायला मिळाली होती। दुसरा महत्त्वाचा जो याच्यातला त्रासदायक भाग आहे तो म्हणजे या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सना तयार करण्यासाठी, उपकरणांना तयार करण्यासाठी अनेक रेअर अर्थचा वापर केला जातो आणि या रेअर अर्थचे साठे पृथ्वीवरती खूप मर्यादित स्वरूपात आहेत। त्यामुळं ई वेस्ट एकत्रित होणं आणि त्याच्यातून असे जे दुर्मिळ असणारे काही मूलद्रव्यांचे साठे ज्याच्यामध्ये आता लॅन्थॅनम, परत कॅडमियम ही जी मूलद्रव्ये आहेत ती बहुतेक सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये ती आता दुर्मिळ होत चालल्यामुळं चीनमधली इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ सुद्धा दुसरीकडे हे साठे मिळते का बघते। अशा परिस्थितीत माणसासाठी, माणसाच्या सुखासाठी सुद्धा ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स व्यवस्थितरित्या एकत्रित होणं आणि त्याच्यातून हे धातू पुन्हा मिळवून त्याचे नवीन उपकरणांसाठी वापर करणं ही सुद्धा आपली एक गरज आहे। त्यामुळं माणसाला हानिकारक ठरू नये, जैवविविधतेला हानिकारक ठरू नये यासाठी जसं ई कचरा एकत्रित येणं आणि त्याच्यातून ही मूलद्रव्ये वेगळी करणं गरजेचं आहे, तसंच आपल्या सुखासाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्यामुळं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेट कुठेही रस्त्यावरती न टाकता, कचऱ्यामध्ये न टाकता ते एकत्रित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल आणि त्याच्यातली ही दुर्मिळ मूलद्रव्ये जी आहेत ती एकत्रित केली जातील याची आपण सर्वजण आपल्याच सुखासाठी काळजी घेऊया। धन्यवाद।